brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. राज ठाकरेला प्रश्न विचारतात भूमिका बदलण्याचा. भुजबळ साहेब, तुम्ही काही क्रांती केलेली नाहीये. तुम्ही भ्रष्टाचार केलाय म्हणून तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकलंय. मला असं वाटतं ना, शाळांचा अभ्यासक्रम बदलला पाहिजे. आता कोण कोणास म्हणाले होते काय कळलं का? पटापट समजायला लागेल कोणी कोणी काय काय केलं ते. राज ठाकरे भूमिका बदलतो. भूमिका माझं त्या दिवशीचं माझं अख्खं भाषण होतं भूमिका बदलल्याचं. मग मी तुम्हाला एक भूमिका बदलल्याचं तुम्ही काहीतरी जाऊन बघा. मला 86 साली अटलजी अध्यक्षपदावर गेले, हो बरोबर, आणि अडवाणीजी आले. आणि अडवाणीजी आल्यानंतर राम मंदिराचा विषय सगळा पुढे सुरू झाला, विटा, गंगाजळ वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्या सगळ्या रथयात्रा वगैरे सगळ्या सुरू झाल्या. कशासाठी होत्या? स्लोगन काय होती? मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे स्लोगन होती, हो की नाही? 92ला बाबरी मशीद पाडली गेली. त्या दिवशीचा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा लालकृष्ण अडवाणींचा इंटरव्ह्यू आहे. तुमच्याकडे नसेल, मी साहिल जोशींकडे पाठवतो, तुम्ही प्लीज बघा. त्या इंटरव्ह्यूमध्ये लालकृष्ण अडवाणींनी सांगितलेलं आहे की मला खेद आहे की बाबरी मशीद पडल्याचा. आमच्या मनात नव्हतं की बाबरी मशीद पाडावी. हा लालकृष्ण अडवाणींचा इंटरव्ह्यू आहे. मी तुम्हाला पाठवून देतो. बरोबर बोलतोय मी? वाजपेयी पण म्हणाले होते. पण सुरू केलं होतं अडवाणीजींनी. खेद व्यक्त करा कोणी? अडवाणीजी. बरोबर की नाही? ह्याला आपण काय म्हणायचं? करण थापरनं दिलेला इंटरव्ह्यू. बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला वाईट वाटतंय की बाबरी मशीद पडली. राज ठाकरेला प्रश्न विचारतात भूमिका बदलण्याचा. भुजबळ साहेब, तुम्ही काही क्रांती केलेली नाहीये. तुम्ही भ्रष्टाचार केलाय म्हणून तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकलंय. मला असं वाटतं ना, शाळांचा अभ्यासक्रम बदलला पाहिजे. आता कोण कोणास म्हणाले होते काय कळलं का? पटापट समजायला लागेल कोणी कोणी काय काय केलं ते. सध्या तो अभ्यासक्रम आम्ही राबवतोय. राबवा. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलं पाहिजे की बाकी सगळं सोडत आहे राजकारण वगैरे, पण महाराष्ट्र आता खूप वाईट अवस्थेमध्ये आहे, एवढं निश्चित.